राजीव बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उपाध्यक्ष आहे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा अध्यक्ष आहे आणि पहिल्या रोटरी साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष आहे. माझ्याकडे या सगळ्या साहित्य संमेलनाची जबाबदारी आहे. साहित्य संमेलन कधी होणार आहे आणि कुठे? साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारीला शनिवार रविवारी यशवंतराव चव्हाण येथे रंगणार आहे. याचं उद्घाटन कोण करणार आहे? याचं उद्घाटन चंदू बोर्डेंच्या हस्ते होणार आहे. त्याच्यात डॉक्टर मेधा कुलकर्णी, खासदार पुण्याच्या, आणि नामदार उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे त्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजर असतील. काय कार्यक्रम याच्यामध्ये विश्वास पाटलांची मुलाखत होणार आहे. त्याच्यानंतर यशस्वी लेखनाची सूत्रे म्हणून शिवराज गोरले यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनिवास बनगे, वंदना बोकील कुलकर्णी आणि राजेश दामले त्यांच्याशी हे संवाद साधतील. 4 वेगवेगळी एक 15-20 मिनिटाची प्रहसन विनोदी ही दर 2 कार्यक्रमांच्या मध्ये ही असतील. 4:30 वाजता निमंत्रितांचं कवी संमेलन होईल. आम्ही सगळ्या रोटरीन्सकडनं कविता मागवल्या होत्या. त्यात एक 100 कविता आमच्याकडे आल्या. त्यातल्या 15 कविता निवडून अंजली कुलकर्णींनी त्या निवडल्या आणि रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली हे निमंत्रितांचं काव्य संमेलन होईल. त्याच्यानंतर रात्री कट्यार काळजात घुसली हे नाटक रंगेल. दुसऱ्या दिवशी सकाळी शिद फडणीसांना व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड हे दिलं जाईल. ते अशोक नायगावकर यांच्या हस्ते विश्वास पाटलांच्या उपस्थितीत हे त्यांना दिलं जाईल. ते झाल्यावर तो कार्यक्रम संपल्यानंतर प्राध्यापक मिलिंद जोशी हे अशोक नायगावकरांची मुलाखत घेतील. त्या दोघांच्या गप्पा या रंगतील. तो कार्यक्रम झाल्यावर अर्थातच भोजनाची सुट्टी होईल. ती झाल्यानंतर AIचा साहित्य निर्मितीवर काय परिणाम होऊ शकतो का या विषयावर परिसंवाद होईल. याच्यामध्ये PDG दीपक शिकारपूर, प्रदीप निफाडकर, कुलदीप देशपांडे, महेश बोंद्रे आणि डॉक्टर आदित्य अभ्यंकर हे सगळेजण त्याच्यामध्ये भाग घेतील. त्याच्यानंतर गदी माडगुळकर यांच्या गीतावर आधारित विशेष सांगीतिक कार्यक्रम होईल. स्नेहल दामले आणि मनीषा अधिकारी या त्याच्या प्रमुख असतील आणि रोटरीचे 4 उत्तम गायक आणि अनेक चांगले वादक हे त्याच्यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम रंगेल. सायंकाळी 5:30 वाजता मनमोकळ्या सद्यस्थितीवर गप्पा या भाऊ तोरसेकरांच्या शी संवाद साधतील रोटेरियन लेखक अभिजित जोग. एवढे सगळे कार्यक्रम झाल्यावर शेवटी मुरलीधर मोहोळांच्या खासदार आपले पुण्याचे लडके जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये याचा समारोप होईल. अशा तऱ्हेचा हा 2 दिवसाचा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम.